नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। आज अगदी झटपट वेळेचं योग्य नियोजन करून व्हेज थाळी बनवणार आहोत। साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 1 किलो गाजर स्वच्छ धुवून वरचे साल काढून किसून घेतले आणि अर्धा किलो भेंडी घेतली, ती सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि अशा पद्धतीने गोलाकार कापून घेतली। आता एक कुकरमध्ये 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून ती कुकर लावून घ्यायचा, म्हणजे डाळ आपली शिजत राहील। तोवर आता मी सुरुवातीला आधी कुठलंही थाळीला सुरुवात करताना गोडाचा पदार्थ आधी बनवून घ्यायचा। आता मी इथे गाजर हलवा बनवून घेते। 2 चमचे साजूक तूप घातलं, त्यामध्ये किसलेलं सर्व गाजर इथे टाकून घ्यायचं आणि आता मध्यम ते फुल आचेवरच आपल्याला हे गाजर तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचंय। साधारण 7 ते 8 मिनिटं हाय फ्लेमवरच एकसारखं हलवत मी इथे हा गाजरचा किस व्यवस्थित परतवून घेतला। हे बघा, इथे त्याचा रंग सुद्धा बदललाय आणि गाजरचा किस हा थोडा कमी झालाय, म्हणजे व्यवस्थित तो परतवून झालाय। आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची। वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम। 1 किलो गाजरसाठी 150 ग्रॅम साखर पुरेशी होते। आता साखरेला पाणी सुटतं, ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही, दूध खवा काही न वापरता हा गाजर हलवा बनवतोय। आता पाणी पूर्णपणे साखरेचं आटल्यानंतर यामध्ये 5 चमचे दूध पावडर घातली आहे। जर तुम्हाला दूध पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथे 100 ग्रॅम इतका खवा घालू शकतात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला नाही, म्हणून गाजर हलवा जास्त दिवस टिकतो आणि चव देखील खूप छान होते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता एका पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घातले। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स घालू शकतात। मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलाय, ते 1 मिनिटभर परतवून घेतले आणि ते यात टाकून घेऊयात। वेलची पूड घालायची, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। दुधाचा वापर न केल्यामुळे अगदी झटपट हा गाजर हलवा बनवून तयार होतो, कारण त्याला शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि बघू शकता मस्तच त्याचा रंग सुद्धा तसाच टिकून राहतो आणि शिवाय हा गाजर हलवा जास्त दिवस टिकतो सुद्धा। मस्तच असा हलवा आपला इथे तयार झालाय। आता तो बाजूला ठेवूयात आणि कुकरच्या देखील शिट्ट्या झाल्यात, डाळ देखील आपली शिजली आहे आणि सोबतच मी इथे चपातीची कणिक भिजवून घेतली, ती झाकून आता बाजूला ठेवते आणि आता भाजी बनवायला घेऊयात। भाजीसाठी सुरुवातीला मी इथे खलबत्त्यामध्ये भाजी आणि वरण दोघांसाठी मी इथे थोडासा लसूण घेतलाय, तो ठेचून घेतला। हलकासाच ठेचून घ्यायचा, खूप जास्त बारीक केलेला नाहीये। आता 1 चमचाभर तेलामध्ये जिरं घातलं, थोडासा लसूण घालायचा, 1 चमचा काळा मसाला, हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा सब्जी मसाला जो रेडीमेड येतो तो वापरलाय, तो नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल। यात आता चिरून घेतलेली सर्व भेंडी टाकून घ्यायची। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात। चवीनुसार मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण न ठेवताच आपल्याला ही भेंडी छान वाफेवर अधेमध्ये हलवत शिजवून घ्यायची आहे। तोवर आता मी इथे वरणसाठी लागणारं टोमॅटो मिरची इथे चिरून घेतली आणि 4-5 मिनिटं छान वाफेवर भेंडी शिजून झाली की यात आता 3-4 चमचे भाजून घेतलेलं दाण्याचं कूट घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घेतले। बघू शकता अगदी झटपट कमी वेळात आपली भेंडी सुद्धा इथे तयार झाली। अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवून तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात। आता वरण बनवायला घेऊयात। वरणासाठी कमीत कमी तेलाचा वापर करायचा, जास्त तेलाची गरज पडत नाही। अर्धा चमचा तेल घातलं, त्यात मोहरी, जिरं, हिंग, ठेचून घेतलेला लसूण घालायचा, हिरवी मिरची, कढीपत्ता घातला। चांगलं अर्धा ते 1 मिनिट कमी आचेवरच व्यवस्थित परतवून झालं की यामध्ये आता टोमॅटो घातला। 1 चमचाभर टोमॅटोवर मीठ घातलं, व्यवस्थित हलवून घ्यायचं। गॅस अगदी कमी ठेवायचा आणि झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा। तोवर डाळ बघूयात। डाळ बघा व्यवस्थित शिजली आहे, एकदा हलवून घेतले। यामध्ये आता गरम पाणी करून घालायचं आणि व्यवस्थित डाळ फेटून घ्यायची। पाणी हे गरम करूनच घाला, त्याने चव छान येते, गार पाणी घालायचं नाही। व्यवस्थित डाळ मी इथे मिक्स करून घेतली आणि एकदा मध्ये झाकण मी काढून हलवून घेतला होता टोमॅटो आणि पुन्हा आता एकदा झाकण काढून बघू शकता टोमॅटो व्यवस्थित शिजलाय। तो पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा पूर्णपणे आणि यात आता आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेतली। गरजेनुसार पाणी घालायचं, तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ डाळ हवी आहे त्यानुसार। एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात। आता चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा मीठ आपण टोमॅटोवर सुद्धा घातलंय त्यानुसार घालायचं आणि 1 मोठा खडा गुळाचा घातला।
वरण उकळतंय तोवर आता त्याच कुकरमध्ये मी 1.5 वाटी इतका तांदूळ घेतलाय, तो स्वच्छ धुवून घेतला। यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालून एकदा हलवून आता कुकरचे झाकण लावून भात देखील आता शिजायला ठेवूयात। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आता हे वरण सुद्धा आपलं इथे व्यवस्थित उकळलंय। यावर एक तडका देऊयात। 1 चमचा तुपामध्ये मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडेसे जिरे आणि लाल मिरची घेतली, ती यावर टाकून घेतली। कोथिंबीर घालायची, व्यवस्थित हलवून घेऊयात। मस्तच असा डाळ तडका किंवा वरण आपलं इथे तयार झालंय। आता यावर झाकण ठेवायचं आणि वरण बाजूला ठेवूयात। आपलं वरण इथे तयार झालंय आणि कुकरच्या सुद्धा शिट्ट्या होत आहेत तोवरच मी इकडे लगेच चपात्या लाटायला घेतल्या आहेत। बघू शकता इथे सर्व घडीच्या चपात्या माझ्या इथे बनवून तयार झाल्या आहेत। अगदी झटपट कमीत कमी वेळेचं योग्य नियोजन करून कमी वेळेत आपला हा आजचा व्हेज थाळी इथे तयार झाली आहे। कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा। माझ्या सर्व चपात्या इथे लाटून झाल्या आहेत आणि सोबतच मी इथे एक तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये काही थोडे पापड तळून घेणार आहे। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतचे बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे सर्वात आधी रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि सोबतच मी इथे त्या तेलामध्येच कोथिंबीर वडीसुद्धा तळून घेतली। मी ही कोथिंबीर वडी आधीच बनवून ठेवलेली होती। जर तुम्हाला कोथिंबीर वडीची रेसिपी हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता मी इथे ताट सर्व करून घेते। बघू शकता गाजर हलव्याचा रंग बघा, अगदी सुरेख आलाय, मस्तच। दाल तडका देखील आपला छानच असा तयार झालाय। वरण देखील मी इथे सर्व करून घेते। आणि मस्तच अशी चटपटीत आपली भेंडीची भाजी इथे तयार झाली आहे। तुम्ही यामध्ये मॅगी मसाला सुद्धा वापरू शकतात, चव छान येते। आणि मस्त मऊ लुसलुशीत अशा या घडीच्या चपात्या, अगदी साधी सोपी झटपट अशी व्हेज थाळी आपली इथे तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।